नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. आपण आजूबाजूला बघत असतो गौंडी कामगार काम करत असताना किंवा झोपडपट्टीमधील लोक आहेत त्या परिस्थितीत आनंद मानत असताना, पण यातीलच काही लोक असतात की एक नवीन विचार करतात आणि त्यांना एक नवीन आयुष्य देतात. आज अशाच एका व्यक्तींना आपण भेटत आहोत. आज आपण भेटत आहोत ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था यांचे संस्थापक विनायक कुलकर्णी यांनाच आपण भेटत आहोत. आणि त्यांनी छोट्याशा स्वरूपात या कामाला सुरुवात केली आणि आज ते मोठ्या पद्धतीने काम करत आहात. आणि त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीत केलेली मदत आज ती लोक त्यांना तितकंच मानतात. त्यामुळे आजचा माझा शो शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार, मी शोभा सुनील जाधव, ग्रामविकास बहुउद्देशीयांचे कार्यकर्ते. आणि कुलकर्णी सर आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि करत राहतात. आणि 26 जानेवारी असू दे किंवा 15 ऑगस्ट असू दे, मुलांना गिफ्ट वगैरे आणून देणे, त्यांचे कार्यक्रम घेणे, हे आम्हाला प्रतिसाद देतात. परत मुलं पण उत्साहित राहतात की प्रत्येक वेळेस मला पण विचारतात की मॅडम आता 15 ऑगस्ट आले काय आहे का नाही, 26 जानेवारी कार्यक्रम घेणार आहे का नाही. रात्रीच सांगितलं की आपला कार्यक्रम उद्या सकाळी होणार आहे, तर ते सारखं येऊन असं विचारतात की कुठं तर आपल्याला जायचंच आहे कार्यक्रमाला. असं त्यांच्यात इतका आनंद असतो की एवढं उत्साह असतो की हे सगळं आम्हाला कुलकर्णी सरांकडनं मार्गदर्शन मिळतं आहे. आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की असेच वारंवार आमचे कार्यक्रम घेत जावा, मुलांना प्रतिसाद देत जावा. आणि सांगायचं की माझं शिक्षण कमी असतानाही सरांनी मला इतकं छान डेव्हलपमेंट केलं आहे की बचत गटाचा असू दे किंवा मुलांचा असू दे किंवा काही म्हणजे व्यवसाय वगैरे करायचा असेल तर खूप छान मार्गदर्शन देतात. शोभा तू असं नाही केलं तरी असं, हे असं आम्हाला मार्गदर्शन देत राहतात सर. त्याच्यामुळं आमचं आत्तापर्यंत तिथंपर्यंत पाया सुरू झाला आहे म्हणायचा आणि इथनं पुढं पण राहत जाईल. एवढंच सांगून मी धन्यवाद करते, तुमचे पण आभार मानते. आणि हाय हॅलो, मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. आज आपण भेटतो विनायक कुलकर्णी यांनी की ज्यांनी समाजसेवेचं एक नवीन पाऊल टाकलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत गप्पा मारून समजून घ्यायच्यात. मनापासून वेलकम सर माझ्या शोमध्ये तुमचं. नमस्कार. आता आपण मस्त अशा गप्पांना सुरुवात करूया. समाजसेवेची आवड निर्माण कशी झाली आणि ह्याच्यातच काम करावं किंवा झोकून काम करावं असं कधीपासून वाटलं? सुरुवाती लहानपणापासून थोडी समाजसेवेची विचारधारा होतीच. बाहेर समाजामध्ये काय चाललं याच्या दृष्टीने बघत असतानाच लक्षात आलं की आपण काहीतरी समाजाच्या दृष्टीनं, बांधवांच्या दृष्टीनं काहीतरी काम करावं, ही सुरुवात झाली. त्याचबरोबर त्या दृष्टीनं माझं शिक्षण पण त्या दृष्टीनं झालं की जे MSW मास्टर ऑफ सोशल वर्कर झालं. मग मी एक टप्पा सोडत सामाजिक क्षेत्रामध्ये सहभाग घेतला, वेगवेगळ्या संस्थांशी भेटी दिल्या, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट केले. म्हणजे असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जिथं चालतात तिथं माझा सहभाग खूप वाढत गेला. आणि मग सामाजिक या दृष्टीनं काहीतरी आपण पण स्वतः एक काहीतरी स्वतःचं असावं या दृष्टीनं रचनात्मक काम निर्माण व्हावं या दृष्टीनं मग संस्थेची पण एक विचारधारा त्यावेळेला मला थोडी काही कार्य करताना लक्षात आली. म्हणून मी हॉस्पिटलमध्ये काम करत असतानाच मग काही सामाजिक स्वतःचं एक संस्था असावी, सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीनं आपण पण काहीतरी कार्य दाखवावं ह्या प्रेरणा मी ही सामाजिक संस्था सुरू केली. आणि त्यानंतर तुम्ही ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था ही संस्था सुरू केली, म्हणजे याचं पहिलं पाऊल टाकलं. तर ती संस्था सुरू करण्यामागे तुमचा उद्देश काय होता? माझा फक्त एकच उद्देश होता की समाजामध्ये जे सुरू आहे की राजकारण म्हणा, धार्मिक वगैरे प्रश्न हे सगळे दिसतात, पण हे याच्यापासून अलिप्त राहून की समाजामध्ये आपण एक आयडेंटिटी निर्माण करावी आणि सामाजिक संस्था तर का उभा करायची, ते काही पैसा मिळतो म्हणून न करता
असं दाखवून द्यावं की सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्था केल्याशिवाय आपल्याला प्रेझेंटेशन पण करता येत नाही, समाजाला ते दाखवता येत नाही. नुसतंच आपण काम करत गेलो तर ते पण काम दिसून येणार नाही आणि ते रचनात्मक काम दिसणार नाही. त्याच्यासाठी काही विशिष्ट असं काही रचना करता येणार नाही. या दृष्टीने मग सामाजिक संस्थेची उभारणी केली आणि सामाजिक संस्थेची बांधणी केली. आणि सामाजिक संस्थेची निवड करताना सुद्धा असा विचार केला की हे सामाजिक संस्थेच्या दृष्टीने जे विचारचे लोक आहेत त्यांना मी प्रथम एकत्र केलं आणि ज्या ठिकाणी आपल्याला चॅलेंजिंग वर्क आहे, म्हणजे जिथं खरोखर सामाजिक कार्य गरज आहे, अशी सुरुवात मी दुष्काळी भागात कवठेमहांकाळ तालुक्यातनं सुरुवात केली. म्हणजे असं नव्हे की कुणीतरी मला पैसे दिलेत म्हणून मी काम करतोय, असं न करता आपल्या ज्या विचारांना आपण पुढं जायचं आहे, आपल्याला कोणकोणाच्या समाजासाठी काम करायचं आहे, कोणत्या दृष्टीने काम करायचं आहे, हे थोडीशी विचारधारा डोक्यात म्हणजे विचारात घेऊन मी दुष्काळ भागात सुरुवातीला प्रथम मला लक्षात आलं की महिलांचे खूप मोठे प्रश्न आहेत, विशेषतः मुलींचे खूप मोठे प्रश्न आहेत, हे दिसत असल्यामुळं मग मी त्या दृष्टीनं मग त्या वाटचाल सुरुवात केली आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये जाऊन तिथं लोकांना एकत्र करून मग त्यांच्यातले काही सहभाग घेऊन मग ती संस्थेची रचना बांधणी केली त्या दृष्टीनं पुढं. आणि मग महिलांच्या प्रश्नाच्या दृष्टीने मग वेगवेगळे प्रोग्राम कसे घेता येईल, मग महिलांच्यात सहभाग वाढवला आणि मग हे कामाची सुरुवात सुरू केली. नाही, नक्कीच मला वाटते तेव्हा तुम्ही ती संस्था सुरू करण्यामागे की कामाचा एक शुद्ध हेतू इतकाच असा होता की आपल्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतं, हेच तुमच्या कामाचा उद्देश होता. आता जसं तुम्ही म्हटलं तसं झोपडपट्टीतील मुलांना एक तुम्ही चेहऱ्यावर हसू आणलं, तर ते उपक्रम तुम्ही कसे राबवता? ॲक्च्युली कामाची सुरुवात केल्या महिलांच्या वेळेला ग्रामीण भागामध्ये विशेषतः सुरुवात झाली माझी. पण मी ग्रामीण भागात राहत होतो, मी दुसऱ्या भागामध्ये, आणि कार्यक्षेत्र माझं कवठेमहांकाळ ग्रामीण भाग खूप होतं. नंतर लक्षात आलं की नुसत्या ग्रामीण भागामध्ये लिमिटेड न राहता, कारण त्याच वेळेला अप्रोच काही शहरातले काही झोपडपट्टीतले भाग पण मला संपर्कात आले, काही कामानिमित्ताने भेटी झाल्या. मग लक्षात आलं की ते काम करत असताना ह्याच्याबरोबर हे पण काम करावं, म्हणून मग आम्ही काही झोपडपट्टी निवडल्या, विशेषतः कैकाडी वस्ती झोपडपट्टी, दुर्गानगर झोपडपट्टी, ही ज्या वस्तीत म्हणजे खूप मोठं काम दिसत होतं. म्हणून मग यांच्या दृष्टीनं पण सुरुवात कशी करायची, मग मला लक्षात आलं की आपण पहिला काम असं करूया की जी मुलं इकडे तिकडे फिरतात, तिचं शिक्षणाचा प्रश्न आहे, ते शाळेलाच जात नाहीत मुळात, मग त्यांना शिक्षण म्हणजे काय माहीत नाही, हे जे लक्षात आलं. म्हणून मग सुरुवात केली की संध्याकाळची 1 तासभर त्यांच्यासाठी शाळा सुरू करायची. मग त्यांना ते एखादी कार्यकर्ती निवडायची. तिला आता माझ्याकडे या कैकाडी वस्तीमध्ये शोभा जाधव काम करतात. तिने काय केलं, संध्याकाळच्या वेळेला मुलांना आम्ही एकत्र आणायचो. बाकी काही शैक्षणिक उपक्रम न जास्त घेता इतर त्यांना एकत्र आणायचं, व्यवस्थित स्वच्छता कशी बाळगायची, आपण स्वच्छ कसं राहायचं, शाळेमध्ये का जायचं, त्याचं महत्त्व काय, हे संपूर्ण पटवत ते आम्ही एक बॅच अशी सुरुवात केली. आणि ती मुलं, आम्हाला लक्षात आलं की ही मुलं शाळेपेक्षा म्हणजे पूर्वी शाळेला जायचं त्यांचा कंटाळा करत होती, पण ज्यावेळेला त्यांना आमचे वेगवेगळे उपक्रम सुरू केले, काही चित्रकला स्पर्धा सुरू केल्या, हस्ताक्षर स्पर्धा सुरू केल्या, मग त्यांच्या लक्षात आलं की आपण शाळेला गेलं तर आपल्याला खूप काहीतरी उभा राहायला, मग काही अनुभव त्यांना दिले, छोटी मुलं कशी डेव्हलप झालेली दाखवली. मग त्यामुळे त्यांना एक ओढ निर्माण झाली. आणि मला आनंद वाटतो की आज बरेच मुलं माझ्यासमोर दिसतात की जी बऱ्याच चांगल्या मार्कांना पास आहेत, काही पोलीस झालेत, काही याच्यामध्ये चांगल्या 10वीला सध्या मुलं आहेत, बरेच पुढं पण गेलेले आहेत. ही कल्पना घेऊन आम्ही पुढंच चांगलं काम सुरूच आहे आमच्या दृष्टीनं. नाही, म्हणजे एक काहीतरी तुम्ही बीज रवलं, त्याचे आज वटवृक्ष होत आहेत, हीच मोठी खरंच या संस्थेची एक गोष्ट आहे. हो. आपण कुठलंही काम सुरू करत असताना एकला चलो रे, आपण एकटेच असतो, पण काही काही असे अनेकांचे हात लागला. तसं तुम्ही जसं सांगितलं शोभाताईंचं, तर त्या लोकांची साथ, त्या जिथल्या काम करणाऱ्या लोकांची साथ कशी लागली तुम्हाला? मला खूप तसं सुरुवातीला असं वाटलं की आपण खूप काहीतरी चुकतोय काय किंवा काहीतरी धडपडतोय का, असं वाटलं सुरुवातीला. पण नंतर ज्यावेळेला मी वेगवेगळे उपक्रम सुरू केले, विशेषतः महिलांचे सुरू केले, उदाहरणार्थ आपण महिलांचे घेऊया, पण ज्या महिला बचत गटाचं एक माध्यम पकडलं आणि महिलांना बचत गटाचं प्रशिक्षण सुरू केलं, त्या महिला आज मी जर कवठेमहांकाळमध्ये गेलो तर आज कित्येक महिला माझ्यापुढून शिकून गेलेल्या सरपंच झाल्या त्या भागातल्या. काही नगरसेवक आहेत कवठेमहांकाळमध्ये, कांबळे म्हणून एक ती नगरसेविका आहे तिथली. हे जे ज्यावेळेला मी चित्र दिसतो ती मला स्वतःला असं वाटतं की आपण केलेलं काहीतरी सार्थक दिसतंय. त्यावेळेला काही लोकांनी मला थोडं सुरुवातीला विरोध झाला, काही पुढारी म्हणत होते की कशाला ह्याच्यात नाही ते करायचं, मला प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना बोलवायची असं. पण आम्ही मी कटाक्षाने 2 गोष्टी पाळल्या त्या, एक धर्म कुठं जोडला जायचं नाही आणि राजकारण कुठं जोडलं जायचं नाही, हे कटाक्ष मी स्वतःलाच बांधून घेतलं होतं. आणि माझ्यामध्ये समवेत जे आमचे ग्रुप होता तो पण ह्या विचाराचा होता.
माझे अध्यक्ष होते ते स्वातंत्र्य सैनिक होते की ज्यांना देशासाठी ते लढणारे होते. त्यामुळे त्या विचारानं ते प्रेरित होते. त्यामुळे बाकी त्यांना कोणतंच काही नव्हतं. धार्मिक थोडंसं विचाराधीन होते, पण त्या धर्मात ते पकडत नव्हते. पण चांगले संस्कार दृष्टीने त्यांना धर्माचा विचार करत होते. अशा दृष्टीनं संस्थेची मी रचना करून पुढे एक एक कार्यक्रम, सुरुवातीला महिलांचे उपक्रम घेतले, नंतर महिलांना त्यांचे हक्क काय त्याची जाणीव करून दिली, मुलींना मुलींचं प्रशिक्षण सुरू केलं. असे वेगवेगळे मुलींच्यासाठी, महिलांच्यासाठी मग जे काही समस्या दिसतील त्याच्या दृष्टीनं काम करायचं एक नियोजन केलं. काही वेळेला आम्हाला खूप मोठा प्रश्न आला तो HIV पॉझिटिव्ह मुलांचा, मुलींचा आणि त्या कुटुंबाचा. मग आम्ही त्या दृष्टीनं काम केलं की HIV मुलांना मला वाटतं एक 100 मुलांना आम्ही काही फूड्स वगैरे चालू केले. त्यांना घरात जाऊन मुळात ते घरातून बाहेर पडत नव्हते, तर त्यांना जाऊन तिचं माहिती दिली त्याची, म्हणजे त्यांना मेडिकल ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केला. हे जसे प्रसंग आपल्या समोर राहतील, सामाजिक उपक्रम, हे इश्यू समज येतील, तशा दृष्टीनं मग आम्ही आमच्या संस्थेची कामाची व्याप्ती या दृष्टीनं वाटचाल सुरू ठेवली. आता ह्याच्यावरूनच मला तुम्ही आता सांगताय कामाच्या सगळ्याच गोष्टी, त्याच्यावरच पुढचा प्रश्न की आज तुम्ही इतकं काम केलं आणि तुम्ही काम करत आहात, तर असा कोणता अनुभव आहे का जो आजही कायम जवळचा आहे आणि अजूनही लक्षात आहे, असा कोणता अनुभव आहे? असे बरेच अनुभव आहे. मला एक अनुभव सांगायला काय हरकत नाही. मी ज्या ग्रामीण भाग म्हणजे कवठेमहांकाळसारख्या अगदी दुष्काळ भागामध्ये काम करत होतो, बचत गटा, विशेषतः मागासवर्गीय बचत गट मी सुरू केले. मी त्यावेळेला महिला आर्थिक विकास महामंडळाचा निमंत्रक होतो, म्हणजे NGOच्या दृष्टीनं मी काम बघत होतो. आणि मी बचत गट जे सुरू केले ते मागासवर्गीय महिलांचे बचत गट सुरू केले. आणि मला आठवते की तिथे एक म्हणजे आता तो एक महिला अशी होती की ज्याच्या घरात ती रोज मजुरीला जाते, रुपाली तिचं नाव होतं. ती रोज मजुरीला जायची आणि ती घरात तिची थोरली बहीण घरात असायची. आणि आम्ही असं काम करत असताना तिच्या थोरली बहीण मेंटली होती, थोडीशी मानसिक रुग्ण होती. तर ती गरोदर राहिली आणि ती गरोदर राहून तिचं एक बाळ तिला जन्माला घातलं होतं आणि ते बाळ त्यांनी टाकून देणार होते. तर ते बाळ त्यांनी मला रात्री 2 वाजता तिनं फोन केला की कुलकर्णी सर असं झालं आणि काय करूया. मग मला असं वाटलं की आपण जे आत्ता इतकं काम केलं की ते कुठंतरी नातं आहे त्या कुटुंबाशी की आपण काहीतरी काम करतो या भावनेनं बघितलं असणार. मग मी पहाटे जाऊन इथं भारतीय समाज केंद्र आहे त्यांना घेऊन, त्यांची टीम घेऊन ते बाळ आम्ही त्यांचं घेतलं आणि ते बाळ त्या भारतीय समाज केंद्रामध्ये दिलं. आणि ते बाळ मी ज्यावेळेला 6 महिन्यानंतर सहज त्या भागात गेलो होतो भारतीय समाज केंद्राकडे, तर त्यांनी ते बाळ माझ्या मांडीवर ज्यावेळेला आणून ठेवलं त्यावेळेला मला सगळ्यात मोठा आनंद झाला की मी काहीतरी काम करतोय, आपण कुठेतरी करतोय, त्याचं सार्थक दिसलं. त्यांनी त्याचं नाव नरेंद्र ठेवलं तर मला खूप आनंद वाटतो. म्हणजे हे जे असं काही काम करतं छुपं, असं कदाचित आपण प्रसिद्धीला येत नाही, पण आपण जे केलेलं असतं ते देव कुठेतरी आपलं काम बघत असेल, समाज कुठेतरी आपल्याला त्याचा पाठिंबा देत असेल, असं म्हणून मला खूप मोठी प्रेरणा मिळते आणि मी अजून उत्साहानं या दृष्टीनं काम करतो. असे बरेच प्रसंग आहेत. त्या इतके प्रसंग आपल्याला इथं सांगणं पण शक्य नाही होणार. खूप शासकीय लोकांचे पण प्रसंग आहेत, काही वेगळ्या कार्यक्रमातून पण आलेले मोठे प्रसंग आहेत. काही आरोग्यविषयक मी उपक्रम घेतले ते कवठेमहांकाळ तालुक्यातले 4 PSC मी घेतले त्या की जेणेकरून तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा मिळत नसताना ते कसं उभा करायचे त्यांचे प्रश्न, ह्याच्यासाठी पण आम्ही 4 वर्ष काम केलं. आणि तसे बरेच प्रसंग पुढे आणून काही डिलेवरी मिळत नव्हत्या त्या सेवा त्या महिलांना, ती मिळण्याचा आम्ही प्रयत्न केला. असे बरेच उपक्रम आहेत, बरेच प्रसंग आहेत, बरेच घटना चांगल्या घडल्यात. काही गोष्टी थोड्याशा चटक लावून जातात, पण त्याचा कुठेही मला माझ्या कार्यात कुठलाही परिणाम होत नाही आहे. तसे नाही, मला असं वाटतं की त्या लहान बाळाला एक नवीन जग आणि नवीन दृष्टी नक्कीच मिळाली असं वाटतं. सर, आता एक अशा अनुभवानं खरंच असं रोमांच उभारतोय की खरंच आपण काही अनुभव असे असतात की आपल्याला किती खरंच जवळचे असतात असं वाटतं की, आणि जेव्हा त्या मुलाला दुसरीकडे कुठे न जाता तुम्ही एक त्याला अनाथाश्रम दिलं, एक नवीन घर दिलं, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, मगाशीपासून तुम्ही सांगतायत सगळ्याच गोष्टी, पण मला अजून वाटतं की तुम्ही महिलांना पण एक स्वावलंबी बनवताय, एक नवीन उभारायला त्यांना बळ देताय, तर तो अनुभवही आम्हाला शेअर करा. याच्यामध्ये काम करत असताना लक्षात आलं की कुटुंब जर चांगल्या पद्धतीने उभा राहायचं असलं तर त्याचा मोठा कणा म्हणजे ही महिला आहे. आणि मग आम्ही असं विचार केला की मग बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कसं करता येईल. मग आम्ही विचार केला बँकेशी, एक तर मला असं आठवण होतं एका ठिकाणी आम्हाला बँकेतले खातं उघडायला महिलांना देत नव्हते, तर ते मी ज्या ग्रुपच्या महिलांना सांगितलं की मी बँकेत येणार नाही तुमच्यासाठी, तुम्हीचं बचत गट कोणाचा आहे तुमचा, तर तुम्ही ते खातं उघडायचं, मी इथं थांबतो, तुम्ही जावा त्या बँकेच्या बाहेर सगळी बसा जाऊन, आणि जोपर्यंत मला खातं होत नाही तो मी बाहेर पडणार नाही असं ठाम म्हणा,
आणि तुम्ही खात्याकडूनच येता की नाही बघा असं म्हणून म्हटलं. ते खरोखर त्या दिवशी मी गेलो तर त्या दिवशी मला त्या महिलेने खात्याकडून आणून दाखवलं. जे एक लक्षात आलं की महिलांना अशी थोडीशी ऊर्जा निर्माण म्हणजे प्रेरणा देतं ते खूप चांगलं होते. घरातून त्यांना विरोध असतो पण ते खूप चांगल्या पद्धतीनं काम उभा करू शकतात. अशा कितीतरी महिला आहेत. त्या सिंधुताई लोंढे म्हणून एक महिला कवठेमंका हिंगणगावची आहे. तर ती आज तिथल्या पूर्ण याच्या विकासाची लीडर आहे त्या याच्या भागाची. तर तिचा ज्यावेळेला ती पहिल्यांदाच मला सांगत होती तिच्या मिस्टरने मग ती बचत गटात मिटिंगला पाठवलं नव्हतं. तर ती रडून मला सांगत होती आज ती महिला मोठ्या यानं सांगते की मी बचत गटात गेल्यामुळे मला एवढं मोठं काम झालं. बचत गटाच्या माध्यमातून काय होते महिलांना थोडंसं लक्षात येतं की आपण काहीतरी निर्णय घेऊ शकतो, आपली कॅपॅसिटी वाढवू शकतो. मग त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू केले. मग उद्योगासाठी पण आम्ही वेगळे प्रशिक्षणं दिली, ज्याने फिनेल बनवायची, उदबत्ती बनवायची, जे काही. पण असं विचार केला की जे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे तयार आहे त्याला कशी मागणी देता येईल. उदाहरणार्थ मग नंतर भाजी मंडईच्या दृष्टीने महिलांना आम्ही भाजी कशी विकायची, भाजी विक्री सुरू केलं. ह्या वेगवेगळे उपक्रम सगळे सुरू आहेत. बऱ्याच महिला आता व्यवसायामध्ये आहेत. काही संस्थांसाठी मी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी पण त्यांना मार्गदर्शन दिलं आणि मला त्याचा आनंद वाटतो की खरंच आम्ही एक रॅली होती मोठी की जी महाराष्ट्रभर बस एक रॅली होती की जे महिलांना फक्त प्रशिक्षण द्यायसाठी त्यांनी रॅली काढली ती. आणि त्याच्यामध्ये मी सहभागी होऊन कलेक्टरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं त्या रॅलीचं बसचं. आणि महिलांना आम्ही त्याचं 1 दिवस 2 दिवसाचं प्रशिक्षण दिलं. उद्योग कसा सुरुवात करायची, उद्योगाचे काय टप्पे असतात, कसे बँकेचं लोन कसं घ्यायचं, मग आपला विकास कसा. आणि अशा किती ते महिला आता मला आम्ही प्रदर्शन आयोजित करायचो वेगवेगळ्या ठिकाणी. 26 जानेवारी म्हणा किंवा इतर ठिकाणी महिला दिना दिवशी आम्ही मोठी प्रदर्शन आयोजित करायचो महिलांच्या वस्तूच्या विक्रीचे. आणि त्याच्या दृष्टीनं त्यांना ते लक्षात आलं की आपण हे केलं तर आपल्याला फायदा मिळतो. आणि असे कितीतरी महिला मला वाटते असं सांगता येणार नाहीत पण त्याचा रेकॉर्ड पण आम्ही बनवायचा प्रयत्न करतोय की जे खरोखर पुढे आले आणि त्याची प्रेरणा घेऊन आणि काय महिला उभा राहतील ह्याच्यासाठी पण आमची विचारधारा आहे. वेगवेगळ्या संस्था पण आम्ही जोडायचा या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. सर आता आपण मगाशीपासून तुमच्या कामाबद्दल बोलतो किंवा सगळ्याच गोष्टी आपण सांगत आहात आपण. तर माझा लास्ट प्रश्न आहे हा, समाजसेवेची आवड किंवा एक समाजसेवक म्हणून समाजात काही बदल अपेक्षित आहे तर ते तुमच्यासाठी काय आहेत? समाजाशी बदल म्हणजे समाजाने असं कोणालाही अवेलना करू नये कोणाची. एक दुसरं असं की सामाजिक काम करण्याची आपली बांधिलकी आहे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण काहीतरी जीवनामध्ये आले, कुणीतरी शाळा बांधल्यामुळं कुणीतरी शिक्षण घेऊ शकलं, कुणीतरी विकास झाला. तसं सेम हे थोडंसं डोळ्यापुढे ठेवून आपण पण काहीतरी करणं गरजेचं आहे. आपल्यामुळं काही 4 कुटुंब उभा राहतील, काही मुलं उभा राहतील, काही समाज उभा राहील. ह्या दृष्टीनं पण प्रेरणा घेतली तर मला वाटते अशा प्रत्येकाने थोडं बहुत जरी भले फार मोठं काही न करता थोडंसं जरी समुद्र आहे मोठा तर कब्बर गोडा पाण्याचा पण प्रयत्न करायचा टाकायचा. झाला गोडा झाला तर झाला समुद्र, ही भावना जर डोक्यात ठेवली. आणि समाजामध्ये प्रश्न भरपूर आहेत पण ते प्रश्न विचारत न घेता नुसतं थोडंसं काय प्रयत्न करायचा की ते कसे सॉल्व्ह होतील. असे वेगवेगळ्या इश्यूवरती काम करण्याला खरंच मला असा आनंद वाटतो की अशा प्रेरणेनं जर लोक पुढे आली तर कुठलाही समाज मागं राहू शकणार नाही. आणि वेगवेगळ्या संस्था यासाठी खूप काम करतात. फक्त त्या संस्थेपर्यंत पोचणं फार महत्त्वाचं आहे आणि समाजाला तिथपर्यंत नेणं. शेवटी घोड्याला कसं आपण नेतो आणि तिथं त्याने पाणी प्यायचं ते त्यांनी ठरवायचं, तसं आपण समाजाला न्यायचा प्रयत्न करायचा. कसा निर्णय व्हायचा आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठं राहायचं नाही. म्हणजे आता बचत गट काढला तर मी कुठंही त्याच्या आर्थिक व्यवहारात नसायचो पण त्यांना ते शिक्षण मात्र तिथं द्यायचं. कुठल्याही बचत गटातले काय प्रॉब्लेम आला तर आपण त्यांना माहिती मात्र व्यवस्थित द्यायची. पण मग त्यांना ते करण्याची कॅपॅसिटी निर्माण पाहिजे. आणि असं जर धारणा बऱ्याच संस्थांनी आणि व्यक्तीने जर विचार केला तर निश्चित समाज पुढे झालं, कोणताही समाज असं वंचित राहणार नाही ह्याची मला 100% खात्री आहे. आणि इथून पुढच्या काळात जे काही सामाजिक समस्या येतील, सध्या आम्ही 2-3 विषयावरती काम करतो. ते म्हणजे दुष्काळाच्या दृष्टीनं मला पुण्यातील एक शिरीष कुलकर्णी म्हणून आहेत, खूप चांगलं सपोर्ट करतात म्हणून या मार्गदर्शन पण करतात. त्याचबरोबर सध्या आम्ही दुसरं एक काम सुरू केले ते म्हणजे आम्ही लक्षात आलं की गौंडी लोक वेगवेगळ्या विभागातून आलेत, बिहारमधून वगैरे आलेत, ते खूप कसं पण काम करतात. मग त्यांना काहीतरी सेफ्टीसाठी कार्यक्रम करावा म्हणून आम्ही सध्या एक उपक्रम हाती घेतला आहे. तसं दरवर्षी आम्ही ह्युमन ट्रॅफिकवर पण काम करतोय. म्हणजे मानवी वाहतूक होणे, विशेषतः आमचं हे कर्नाटक बाँड्रीवरला असल्यामुळं विक्री होते मुलांची, छोट्या महिलांची वगैरे, त्या विषयासाठी पण आम्ही काम करतोय. म्हणजे वेगवेगळे विषय घेऊन आमचं काम पण सध्या सुरू आहे. काही लोक आम्हाला त्या दृष्टीनं पण विचारधारा न्यायसाठी प्रयत्न करतात आणि मार्गदर्शन पण करतात. सर्वांचं खरंच मला आनंद वाटतो की मला ही देवाने दिलेली एक मोठी संधी आहे आणि मला वाटते की अजूनही संधी मिळाली तर अजूनही खोटं काहीतरी काम करीन. आणि वेगवेगळे छोटे छोटे जे आता शोभासारखे म्हणा की इतर लोक उभा करतात त्यांच्यासाठी अजूनही काय करता येईल तर मला ते थोडीशी धारणा आहे.
तर आपण जे आता इथं थोडंसं माझी माहिती घेतलीत आणि मलाही प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपले पण मी आभारी आहे संस्थेतर्फे. तर मी श्रिया आता इथेच थांबते चाय विथ गप्पामध्ये. पण जाता जाता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. धन्यवाद सर. धन्यवाद.